रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार. रामा ॲग्रोटेक बारामती भारतातील जैविक क्षेत्रातली कंपनीद्वारा मी आज आलो आहे परांडा या तालुक्यामध्ये. तर ज्या ठिकाणी आलो आहे त्या शेतकऱ्यांची ओळख आपण जाणून घेऊया. प्रथमतः नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा शेतकऱ्याला पुढच्या. राहणार घारगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव. तुमचं पूर्ण नाव? सचिन मच्छिंद्र लटके. अच्छा. आपल्या किल्ले किती महिने आपलं नियोजन चालू आपलं आपल्या केळीला रामा ॲग्रोटेकचं नियोजन चालू आहे, त्याला 3 महिने होते. 3 झाले. बरं, तुम्ही काय काय वापरलं त्यामध्ये? आपलं काय काय वापरलं आपण? केळी पेशल एक वापरलं. हां, बरं. रूट मॅजिक, केळीचं मायक्रोन्यूटन. बरं बरं. तर त्याच्यापासून एक फायदा आपल्याला झाला की एन जी आपली आहे एक समान 100% एन झाली. म्हणजे आता बाकीच्या लोकांनी बघतो आपण समान एक समान येण होतं, बरोबर का? एक समान एन होत. सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट काय झाला की एक समान येण झाली आपली, एक समान एन झाली. हो. बरं साहेब, तुमचा हा प्लॉट कधी लागेल, कधी आपल्या काही प्लॉटची? आपली फेब्रुवारीतली 28 तारीख. 28 लागण आहे साधारणतः. प्लॉटला आपल्याला आता 10 महिने झाले. किती रुपयाची लागण आहे? ही आपली 2300 रुपये. कोणती व्हरायटी आपली? ही पाटील बायोटेक आहे. पाटील बायोटेकची जी नाही. हो. बरं, आता आपल्या परांडा तालुक्यात आपल्या महाराष्ट्रात भरपूर पाऊस झालाय, बरोबर का? हो. सलग मला तुम्हाला 3 ते 4 सलग पाऊस चालू होता. आपली किळी काय पाण्यात होती, कशी होती, इथं काय होतं? पूर्णपणे पाणी होतं. म्हणजे किती पाणी होती किळीत आपल्या? ही बहुत पूर्ण भरलेलं. म्हणजे पूर्ण ही किळी पाण्यात होती. तरी पण आपली किळी काय झाली? टिकली. हो. कशामुळे टिकली किळी? काय कारण याला म्हणजे महत्वाचं? त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामा ॲग्रोटेकची जी औषध आहे त्याचा रिझल्ट एक नंबर आहे. त्याच्या रिझल्टमुळेच ही आज किळी म्हणजे पावसात लोकांच्या सध्या किळी बघतो आपण, किळी वाहून गेल्या लोकांच्या. पावसामुळे किळी थांबली, मुळी थांबली. आपली किळी मुळी कुठे थांबली का? नाही. आपण त्याला काय वापरले? कंपनीचं रूट वापरलं. बरं, शिवाय रामाफॉस्फेट वापरलं तुम्ही. अजून काय काय वापरलं माझ्यासाठी? अजून रामाफॉस्फेट वापरले, कॅल्शियम नायट्रेट वापरले. परत फवारणीसाठी आपण काय वापरलं घरावरती? तर तुझ्यासाठी तुम्ही काय काय दिले फवारणीसाठी? ह्यांना आपण सायझर आणि स्टीम ग्रो दिलं होतं फवारणीसाठी. तुमचं घरची केळी, बरोबर काही? तुम्ही दोघं बंधू आहात, तुमची घरची केळी आहे. शेतकरी मित्रांनो, हे स्वतः शेतकरी पण आहेत आणि कंपनी प्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडून मला जाणून घ्या आणि केळीला काय काय वापरलं आणि रिझल्ट कसा आलाय ते. तुमचं नाव सांगा पूर्ण. मी तुषार मच्छिंद्र लटके, राहणार घारगाव तालुका परांडा. म्हणजे आपले घरचाच केळीचा प्लॉट आहे. ह्याच्या पाठीमागे आपण आपल्या ड्रॅगनचे, आपल्या केळीचे ह्याच्या आधीचे बी व्हिडिओ बघितले असतील. तर प्रत्येकच क्षेत्रामध्ये आपलं रामा ॲग्रोटेकचं औषध पूर्णपणे काम करत आहे. आणि आपल्या घरच्या केळीला बी आपण टोटल रामा ॲग्रोटेकची औषधं वापरलेली ती. आता लोकांचे बघा पावसाळ्यात केळीचे प्लॉट फेल लोक, बरोबर का? हो, बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण या भागात केळी भरपूर चालली तुमच्या. एक समान येते की बाकी लोकांची? आता कुठं मी बऱ्याच केळी फिरतो, पण अशी एक समान वेळ मला जिथं वापरला नाही तिथं कुठं भेटलेली नाही. आता कसं आपण केळी स्पेशल वापरल्यामुळे आपल्याला एक फायदा असा झाला की ह्याची पूर्ण वेळ एक समान झाले. म्हणजे बघतो आपण आता घडाचे घड पण बघतो आपण, एक समानसारखं घड दिसतो. आता घडाचे साईज बी बघितलं तर आपण एक नंबर पडले. घडातलं किती पाणी साधारण घडातलं अंतर, वाद्याची लांबी सगळंच एक नंबर पडलंय. पाण्यातलं अंतर चांगलं आहे. हा, शेतकरी मित्रांनो, आता व्यवस्थित सांगायचं म्हटलं तर आता आपण खालून ह्याच्या मुळीसाठी एकदम महत्त्वाचं, मुळीसाठी आपण ह्याला रूट मॅजिक खालनं दिलेलं आहे. पाऊस बंद झाल्यावर आपण फॉस्फरिक ॲसिड दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण वेनसाठी ज्यावेळेस पाऊस उघडला त्यावेळेस वेन चालू होती, त्यावेळेस वेनसाठी आपण केळी पेशल बायोसमृद्धी केळी पेशल दिलेलं आहे. नंतर वरनं फवारणीला आपण स्टीम ग्रो सायझर ही फवारणीसाठी दिले. त्याच्यामुळे मच्छरचं डाग थोडं मला शायनिंग कशी आली आपली? शायनिंग वगैरे एक नंबर आहे. कोटिंग आहे, ग्लेजिंग चांगलं एक नंबर आहे. आता पावसाळ्यात बघितलं मला तांबोरावर तसलं काय का? तांबोरा आहे, तेल्या नाही, तसला तांबोरा नाही, मच्छरचा डाग नाही, तसलं काहीच नाही. कशी करावं सगळ्या रामाची आपल्या जैविक. तुम्ही ह्याला काय फॉलो होती गटासाठी? ह्याच्यावर स्टीम ग्रो सायझर मारलेलं. स्टीम ग्रो मारलं, बरोबर. खालून आपलं केळी पेशल, रूट मॅजिक, मायक्रोन्यूट्रॉन, फॉस्फरिक ॲसिड वगैरे सगळं दिलेलं आहे आपण. आता साधी केळी किती महिन्याची आपल्या? आता आता टोटल हिला एक 8.5 ते 9 महिने झाले. 9 महिने हार्वेस्टिंग कमीत कमी समजा 1 महिन्याच्या आतमध्ये केळी थोडा चालू होईल केळीचा. म्हणजे साधारणतः आपलं जानेवारी मध्ये केळी जाते आपली. आपल्याकडं बरेच काय झाले फुगवण झालेली आहे. 1 महिन्याच्या आसपास आपली केळी बघतो आपण. मालाची शायनिंग, कलर गिजी एकदम ओके नंबर 1 आहे. ही सगळी कशाची करामत आपली? हे सगळं रामा ॲग्रोटेक जैविक खतांची कामाला आहे आपल्या. शेतकरी मित्रांनो, आपली केळी ही सुरुवातीला पूर्ण उन्हाळ्यात सापडलेली आहे. पूर्ण उन्हाळ्यात होता. मे मध्ये पाऊस चालू झाल्यावर पूर्ण पावसाळ्यात सापडले. पाऊस
पूर्ण पावसात म्हणजे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा 3 ऋतू थांबले केळी सापडलेली आहे. तरी आपली वाढ थांबली केळीची थोडी बी थांबलेली नाही. पुढची ही वरनं तुटली कशाची वगैरे कशाची सगळं कमाल कशाची कमाल सगळी आपली हे सगळे रामायगडची कमाल. आणि एकदम महत्वाचं म्हणजे आपलं रूट मॅजिक असं पॉवरफुल आहे की ती मुळी बंद करू देत नाही. मुळी नाही बंद पडल्यामुळे आपलं वरी करप्या वगैरे काही जास्त आपल्याला अडचण आली नाही. करण्यासाठी तुम्ही खालून काय सोडले आपलं रामायण आपण याला निमकरंज आणि दिवसन कापूर हा हे सोडलेलं जातं. त्यामुळे काय करण्याचं प्रमाण आपलं बरंचसं कमी झालेलं आहे. थांबलंच मला तेव्हापासून आलाच नाही करत. बरं आता तुमचे बंधू आहेत काय हो, तुमचा शेतकऱ्या आता तुमच्या भागात आता केळी नवीन भागात तुमच्या केळी प्रमाण भरपूर वाढत चालले बरोबर का हो. आता सगळ्यात बघितलं तर आपल्या टॉपचा प्लॉट तुमचा आहे सध्या बघायला काय प्लॉट आपला टॉपचा आहे नंबर प्लॉट आहे हो. तुम्ही आता जे आपल्या बळीराजा बघता आपल्या प्राणा भाग आहे त्याला तुम्ही सल्ला काय देऊ शकता आपल्या औषधाबद्दल तर मी एकच सांगू शकतो सर्व शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकचं जे औषध आहे ह्याचा जर वापर केला तर खर्च कमीत होऊन महत्वाचा तुमचा खर्चामध्ये बचत झाली हो, बरोबर खर्चात- बाकी पुत्यापेक्षा आपल्या केंद्राची किंमत कमी पण कमी आहे आहे. स्वस्त आहे आणि रिझल्ट एक नंबर आहे. आणि कुठलाही बाकीचा करप्या म्हणा बाकीचा केळीला प्लॉट ही वगैरे म्हणा काही बघायला भेटत नाही रामा ॲग्रोटेकच्या औषधाचा जर वापर केला तर. पण तुम्ही संपूर्ण समाधानी आहात हो हा. शेतकरी मित्रांनो आता हा पहिला आपण पार्ट 1 ज्यावेळेस हार्वेस्टिंग असेल त्यावेळेस आपण पार्ट 2 ह्याचा घेणार आहोत. तुम्ही औषध वापरली आणि मुलाखत दिली त्याबद्दल तुमच्या कंपनीतून आभार मानतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. नमस्कार. मी आपण रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी आहे आणि आपण सध्या पहिल्यांदा सुरुवातीला 2-2.5 वर्ष झालं आपण स्वतःच्या शेतामध्ये product तुम्ही वापरतोय. कशाला वापरलं ते सांगा अगोदर. आपण केळीला वापरलं, ड्रॅगनला वापरलं, नंतर आपण उसाला वापरलंय. म्हणजे आपण स्वतःच्या शेतामध्ये पहिल्यांदा पूर्णपणे वापर केला, त्याचा रिझल्ट बघितला आणि सगळ्या गोष्टी क्लिअर बघितल्यानंतरच आपण दुसऱ्या शेतकऱ्यांना ह्याचे सजेस्ट करतोय. त्यांना सांगतोय की प्रॉडक्ट चांगले आहेत, वापरा. एकदम मस्त रिझल्ट आहेत, खूप छान आहेत आणि स्वतः अनुभव घेतलाय त्याच्यामुळं शेतकऱ्यांना बिंदासमध्ये सांगतोय आणि त्यांना बी रिझल्ट देतोय. तुम्ही बी शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपल्या केळीसाठी व इतर कुठल्याही पिकासाठी जर आपल्याला रामा ॲग्रोटेकची औषधं पाहिजे असतील तर रामा ॲग्रोटेकला संपर्क साधा. म्हणून साहेब शेतकरी मित्रांनो आम्ही म्हणतो शेती तुमची खात्री आमची, शेती तुमची खात्री आमची.